नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही। मी सध्या गावाला म्हणजे अखेरीला आहे आणि थंडीचा गुलाबी रंग पालटून आता तो करडा लाल झालेला आहे। दिवसभर असा हा स्वेटर घालून बसावं लागतंय। असो मंडळी, 1980 ते 2000 या काळामध्ये मी व्यावसायिक कीर्तनकार होतो। म्हणजे कीर्तन मी अजूनही करतो, पण आता तितक्या प्रमाणात करत नाही। तर व्यावसायिक कीर्तनकार असल्यामुळे माझे सगळे उत्सव जवळपास बांधील असायचे। तर सुरुवातीच्या काळामध्ये कुर्धे म्हणजे पावसजवळ, रत्नागिरी पावसजवळ कुर्धे म्हणून जे गाव आहे, त्या गावात कृष्ण जन्माच्या कीर्तनासाठी मी 2-3दा गेलो होतो। जन्माचं कीर्तन झाल्याबरोबर रात्री जागरण, भजन वगैरे सगळी ब्राह्मण मंडळी, आणि रात्री भूक लागते, मग आता करणार काय? तर तो जो करणारा जो होता, हे दोघे आले पुढे आणि म्हणाले, मंडळी फोपो का पोपो, फोपो का पोपो। मला कळेना फोपो आणि पोपो हा प्रकार काय आहे। नंतर माझ्या लक्षात आलं, फोपो म्हणजे फोडणीचे पोहे आणि पोपो म्हणजे पोपट पोहे। पोपट पोहे हा प्रकार मी तोपर्यंत पाहिलेला नव्हता। फोडणीचे पोहे मी पाहिले होते, पोपट पोहे हा प्रकार मी पाहिले होते। तर हे 2 प्रकार त्यावेळेला मी तिथे पाहिले आणि आज तेच प्रकार आम्ही तुमच्यासाठी मांडत आहोत। तर सुरुवात करूया आपण पोपट पोह्याने। पोपट पोहे करण्याकरता आपणाला लागणार आहे साहित्य, ते म्हणजे पोहे। हे जाडे पोहे आहेत। लक्षात ठेवा, त्यावेळेला कोकणामध्ये पातळ पोहे हा प्रकार नव्हता। म्हणजे असेल पण तो वापरला जात नसे, कारण घरचं भात असायचं, त्याचे घरीच काढलेले पोहे असायचे, त्यामुळे हे जाडे पोहे आहेत। आणि यातला महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे हा नारळ। हा या पोपट पोह्यातला अत्यंत महत्वाचा, म्हणजे ज्याला आपण मोनोपॉली म्हणू असा हा इन्ग्रेडियंट आहे। हा मिरची आणि मीठ यांचा केलेला खरडा आहे। याच्यामध्ये आलं नाहीये, लसूण नाहीये, काहीही नाहीये। चातुर्मासातली ही डिश आहे, त्यामुळे याच्यामध्ये काही वापरलेलं नाही। ही कोथिंबीर आहे, आपली प्रिय मैत्रीण। हे लिंबू आहे, ही साखर आहे चव एनहॅन्स करण्याकरता, आणि चवीपुरतं मीठ हे बघा। तेव्हा आता आपण नारळ फोडण्यापासून सुरुवात करूया। मंडळी, हा जो नारळ आहे, हा जो नारळ आहे, हा नारळ फोडायचा त्याचं एक शास्त्र आहे, त्याच्या मागचा एक विचार आहे। तो विचार असा की पुरुषाने नारळ फोडताना शेंडी काढायची नाही, कारण शिखा आणि सूत्र हे पुरुषांचं अत्यधिक महत्वाचं असं अभिन्न असं अंग आहे। बायकांनी मात्र हा नारळ फोडताना ही शेंडी ठेवायची नाही, ही शेंडी काढायची आहे आणि नंतर नारळ फोडायचं। माहितीये का मागचं कारण? ते असं आहे की त्या काळी सगळे नवरे हे शेंडी गोपाळ असायचे आणि ती शेंडी आपल्या नवऱ्याच्या शेंडीसारखी आहे, आणि म्हणून ती शेंडी न ठेवता ती शेंडी काढून टाकायची आणि मग नारळ फोडायचा। म्हणजे नवऱ्याच्या डोचक्यावरती आपण काय मारतोय असं वाटू नये। म्हणजे हा आता पुढचा विनोदाचा भाग सोडून द्या, पण हे त्याच्या मागचं शास्त्र आहे। तेव्हा आता मी नारळ फोडतो आणि नंतर आपण पुढचा भाग बघूया। तेव्हा मंडळी, नारळ फोडलाय आणि हे जे नारळाचं पाणी आहे हे तुम्हाला प्यायचा मोह होईल, पण प्यायचं नाही, नाहीतर पोपट पोहे होणार नाहीत। हे नारळाचं पाणी आता आपण ह्या पोह्यांवरती शिंपडायचं आहे। याच्यामध्ये पाणी आपण बिलकुल वापरायचं नाही,
शक्यतो हे असा आता आपण हे मिक्स करून बघूया. हे असे मॉइस्ट करायचे आहेत आणि ठेवून द्यायचे. तिकडे कोरध्याला काय आहे, देवळामध्ये विष्णूच्या समोर भरपूर नारळ असायचे आणि त्यामुळे नारळाचं पाणीही भरपूर आणि खोबरंही भरपूर, त्यामुळे ते पोहे व्यवस्थित त्या पाण्यामध्ये भिजायचे. आपण हे अशा पद्धतीनं हे ठेवून द्यायचे. आणि आपल्याला वाटलं तर एक हबका साध्या पाण्याचा आपण त्याच्यावरती मारायचा आहे. मंडळी, ही आहे आमच्या सिंधुदुर्गातली स्पेशल आडाळी. आडाळी म्हणजे विळी. हिच्याबद्दल बऱ्याच जणांनी चौकशी केली होती, पण काय आहे, सिंधुदुर्गामध्ये स्किल्ड जे सुतार आहेत त्यांच्यात कमतरता आहे. स्किल्ड सुतारांची कमतरता आहे आणि त्यामुळे आणि त्यांचे पाय वगैरे बरेच धरायला लागतात हे सगळं करून घ्यायचं म्हणजे, आणि त्याची किंमत खूप होते. पुण्या, मुंबई किंवा ठाण्यामध्ये आम्ही ही 5,000 रुपयात घरपोच पोचवतो. तुम्हाला जर इकडे येऊन न्यायची असेल तर तुम्हाला 3,000 रुपयामध्ये ही इथे मिळू शकेल. 15 दिवस आधी ऑर्डर द्यायचे, पैसे पाठवायचे आणि मग ही विळी तुम्हाला मिळू शकेल. तेव्हा आता या विळीवरती मी हा नारळ खरवडून घेतोय. मंडळी, नारळ खरवडून झालाय. ह्या नारळाबद्दलची सुद्धा एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आपण ही पोपट पोह्यांची डिश ही देवळातली, महाविष्णूच्या देवळातली डिश म्हणून करतो आहोत. आणि हा जो नारळ आहे हा आम्ही काल इथे वेंगुर्ल्याजवळ 700 वर्ष जुना हरिचरणगिरी म्हणून महाराजांचा मठ आहे, त्यांची समाधी आहे तिथे. तिथे आम्ही गेलेलो होतो. आमचा व्हिडिओ आहे त्याच्यावरती. 1 महिन्यापूर्वी हरिचरणगिरी मठ आणि बीच असा व्हिडिओ आहे, तो तुम्ही जरूर बघा. तर तिथे आम्ही गेलेलो असताना तिथे प्रसाद म्हणून हा नारळ मिळालेला आहे आणि तो नारळ आम्ही या पोह्यांमध्ये वापरतो. हा एक काही योगायोग म्हणावा का काय काय ते मला काही शब्द सुचत नाहीत. असो, हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी तुम्ही तो जरूर बघा, स्किप करू नका. तुम्हाला न कळलेल्या किंवा माहीत असलेल्या गमतीदार गोष्टी याच्यातून तुम्हाला परत नव्याने कळतील. तेव्हा आता आपण हे पोहे करायला सुरुवात करूया. तर बघा, हे पोहे हे असे व्यवस्थित भिजलेले आहेत. हे बघा त्या पाण्यामध्ये, हे बघा. तेव्हा आता याच्यामध्ये, या पोह्यांमध्ये आपल्याला आवश्यक वाटेल तेवढा, म्हणजे तिखट तुम्हाला किती पाहिजे तेवढा हा खरडा घालायचा आहे. हा सरभरीत असा असला पाहिजे, एकदम वस्त्रगाळ करायचा नाहीये. तर हा खरडा घालायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे चवीनुसार मीठ घालायचं आहे. चवीनुसार हे मीठ घालायचं आहे. त्यानंतर ही साखर 1 चमचा घेतलेली आहे, ही आपण याच्यात घालणार आहोत. आणि हा महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे, हा नारळ. त्याच्यापूर्वी आपण हे 1 लिंबू याच्यामध्ये पिळून घालणार आहोत. हा एका लिंबाचा रस, हा आपण पिळून घातलेला आहे. आणि मग ह्या पोह्यांची मोनोपॉली
म्हणजे हा नारळ. हा नारळ आता आपल्याला जास्तीत जास्त वापरायचा आहे. तुम्ही हा नारळ वापरताना कंजूसी करू नका. तर हा नारळ आपण याच्यामध्ये घालायचा. तेव्हा हा नारळ मी घालतोय आतमध्ये. कमी वाटला तर मी आणखीन घालेन. आता हे पोहे आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचे आहेत. नारळ एखाद दिवस जास्त खाल्ला तरी चालतो, प्रकृतीला काही तो वाईट होत नाही. हे बघा, हे या पद्धतीनं हे पोहे आपण कालवून घेतलेले आहेत. आपल्याला आपली प्रिय मैत्रीण ही कोथिंबीर घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून हे घ्यायचे आहेत. मंडळी, हे पोपट पोहे म्हणजे पो आपलं खायला तयार आहेत. हे मी या डिश मध्ये काढलेले आहेत आणि सजावटीसाठी ही आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर. तेव्हा मंडळी, त्याच्या बरोबरीने थोडासा खवलेला नारळ देखील बाजूला घालायचा आहे. तेव्हा मंडळी, हे आपले खायला तयार आहेत. पो म्हणजे पोपट पोहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीच सांगणं, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.